नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत लाईव्ह मध्ये. मी अश्विनी जाधव केदारी. पुण्यातल्या पिंपरी चिंचवड भागामध्ये मोशी परिसर आहे. या मोशी परिसरातल्या कचरा डेपोमध्ये जी इमारत होती ती इमारत अचानक कोसळली आणि या दुर्घटनेला आज तब्बल 3 दिवस पूर्ण झालेले आहेत. अजूनही त्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले. दुर्दैवाची गोष्ट आहे की या संपूर्ण दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. खरं तर 23 जण या ढिगाऱ्याखाली अडकून पडले होते. आत्ता काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा आढावा त्या अगदी सुरुवातीपासूनच घेत आहेत. पिंपरी चिंचवडचे आयुक्त असू देत, त्याबरोबर पोलीस आयुक्त असू दे, हे सातत्यानं या संपूर्ण घटनास्थळाचा आढावा घेत आहेत. ज्या दिवशी ही घटना म्हणजे 8 तारखेला दुपारी 1:30 वाजता ही इमारत कोसळल्याची घटना घडली. मोशीतला कचरा डेपोचा हा संपूर्ण परिसर होता आणि या परिसरामध्येच जवळपास एक 30 मीटर उंचीचा कचऱ्याचा अक्षरशः ढीग झाला होता, डोंगर झाला होता. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मागच्या काही दिवसांमध्ये एक 4-5-6 दिवस पुणे जिल्ह्यामध्ये सातत्यानं मुसळधार पाऊस सुरू होता आणि कदाचित या पावसामुळे हे कचऱ्याचे डोंगर कोसळले आणि ते कोसळून थेट त्या इमारतीवर कोसळले आणि इमारतीचं बांधकामही अर्थात ते कच्च्या पद्धतीचंच असणार आहे. त्यामुळे ही इमारत सुद्धा खचली गेली. त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली ती अक्षरशः गाडली गेली आणि दुर्दैवानं या इमारतीमध्ये त्या ठिकाणी ही प्रशासकीय इमारत आहे अर्थात त्या ठिकाणी जे काही कामगार होते एकूण 23 कामगार या ठिकाणी अडकलेले होते. 23 कामगारांपैकी त्याच दिवशी 14 जणांना काढण्यामध्ये यश आलं होतं प्रशासनाला. सगळी जी यंत्रणा राबवली गेली होती त्या यंत्रणेला आणि त्याच दिवशी पहिला मृत्यू झाला होता तो म्हणजे भावेश वाणी या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. आणि त्यानंतर काल सुद्धा हे काम सुरू होतं, परवा काम सुरू होतं, अगदी आतापर्यंत हे काम सुरू आहे. आज 5 जणांना त्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेलं आहे आणि दुर्दैवानं या 5ही जणांचा मृत्यू झाल्याचं सुद्धा आता समजतंय. खूप खरं तर खेदाची ही गोष्ट आहे की अशा पद्धतीनं कामगारांचा जीव एखाद्या प्रशासकीय इमारतीमध्ये जावा. एकतर त्याचं ऑडिट वगैरे हे झालेलं नव्हतं का त्या अनुषंगानं आणि या संपूर्ण घटनेमागे जे कोणी जबाबदार आहे त्यांच्यावर तत्काळ कारवाई व्हावी या दृष्टीनं आता पोलीस तपास सुद्धा सुरू झालेला आहे. एनडीआरएफची टीम, त्याचबरोबर अग्निशमन दलाची टीम, त्याचबरोबर बाकी ज्या कुठल्या प्रशासकीय यंत्रणा आहेत त्या यंत्रणा मागच्या 3 दिवसांपासून काम करतायत. पण आज जो आकडा हाती आलेला आहे तो आकडा अतिशय भयावह आहे. अगदी 5 जणांचा मृत्यू आज डिक्लेअर झालेला आहे. कचऱ्याचा ढीग आहे त्यामुळे साहजिकच तिथे मिथेन वायूचं प्रमाण आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी कोसळलेली आहे. तरी सुद्धा 2 दिवसांपासून पाऊस थांबलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी बचाव कार्य जे आहे ते बचाव कार्य अगदी पोकलेन मशीनच्या सहाय्यानं सुद्धा सुरू आहे. अद्ययावत ज्या काही यंत्रणा असतात त्या यंत्रणांच्या सहाय्यानं सुद्धा हे काम केलं जात आहे. ढिगाऱ्याखाली लोक अडकलेले आहे. आपण लोकमतच्या माध्यमातून सातत्यानं या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतोय. लोकमतच्या युट्यूब चॅनलवर, त्याचबरोबर फेसबुकचे लोकमतचे जे पुण्याचं पेज आहे किंवा आमचं मुख्य पेज आहे या पेजवर सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकतात. सातत्यानं अपडेट देण्याचा प्रयत्न आमचा आहे. याच्यामध्ये ढिगाऱ्याखाली जे लोक अडकलेले आहे सुरुवातीला इतकी भयावह स्थिती होती की आतमधून लोकांचे आवाज येत होते परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये यंत्रणेला प्रचंड अडचणी येत होत्या. याचं कारण म्हणजे तो कचऱ्याचा ढीग होता. त्याचबरोबर इमारतीचे सगळे अवशेष त्या ठिकाणी पडलेले आहे आणि आतमध्ये लोक जिवंत असल्या कारणामुळेच पोकलेन मशीन असू देत किंवा इतर कुठले जे अत्यंत जड आणि ती जी अवजारं आहेत त्या अवजारांच्या सहाय्यानं, मशीनच्या सहाय्यानं त्या लोकांना अतिशय सावध गतीनं त्यांना बाहेर काढायचंय जेणेकरून ते जिवंत आपल्याला मिळू शकतील. परंतु हे करण्यामध्ये कुठेतरी या संपूर्ण यंत्रणेला जे आहे ते काही अंशी यश आलंय तर काही ठिकाणी ते अपयशी सुद्धा ठरलेले आता दिसून येत आहेत. 3 दिवस झाले हे ढिगाऱ्याखाली लोक अडकलेले आहेत. साक्षात या लोकांनी आपला मृत्यू बघितलेला आहे. जे लोक आता त्या ठिकाणावरनं बाहेर पडले खरं तर मागच्या 2-3 दिवसापासून सातत्यानं त्यांचे जे नातेवाईक आहेत
ते म्हणजे हे संपूर्ण पीडित जे लोक आहेत त्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी येऊन बसतायत सकाळपासून रात्रीपर्यंत. त्यांचे डोळे त्याच्याकडे लागलेले आहेत की आपला जो घरातला माणूस आहे तो कधी त्या ढिगाऱ्याखालून आपल्याला बाहेर येतो आणि आपल्याला भेटतो, अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळे नातेवाईकांचा आक्रोश एकीकडे आहे, तर प्रशासकीय यंत्रणेवर सुद्धा खूप मोठा दबाव या संपूर्ण परिस्थितीमध्ये आल्याचं आपल्याला दिसतं आहे. सुरुवातीला पिंपरी चिंचवडचे जे आयुक्त आहे सूर्यवंशी, त्यांनी सातत्यानं सांगितलं ही घटना मानव निर्मित नसून ही निसर्ग निर्मित आहे. मुसळधार पाऊस झाल्यामुळे हा कचऱ्याचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यामुळे ही संपूर्ण जी घटना आहे ती घडली आहे. परंतु जर थोडा नीट अभ्यास या संपूर्ण प्रकरणाचा केला तर आपल्या लक्षात येईल कचऱ्याचा जेव्हा डेपो असतो साधारण 20 ते 22 मीटर उंचीपर्यंतच कचऱ्याचा ढीग जो आहे तो साचवण्यासाठी साधारण परवानगी असते. मात्र त्याही पलीकडे हा कचऱ्याचा ढीग साचला गेला आणि पूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे ते केलं गेलं नव्हतं का, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले. आणि खरंच जे या संपूर्ण दुर्घटनेमध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातोय. काही वेळापूर्वी या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्ट ज्या कंपनीला देण्यात आलं होतं त्या कंपनीचे जे कोणी आहेत त्यांनी सुद्धा काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली आहे की या संपूर्ण दुर्घटनेमध्ये जे कोणी मृत्युमुखी पावलेले आहेत त्या मृतांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये देण्यात येतील. त्याचबरोबर त्यांच्या घरातल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यात येईल. त्याचबरोबर कुटुंबातल्या एकाला नोकरी सुद्धा देण्यात येईल. अशी अनेक आश्वासनं दिली आहे. अर्थात या आश्वासनांची पूर्तता होते की नाही हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. परंतु मोशी सारखी दुर्घटना परत घडू नये यासाठी आता प्रशासनावर खूप मोठं खरं तर त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. आणि यातनं तरी आपण धडा घेतो का, आपली प्रशासकीय यंत्रणा धडा घेते का, हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पिंपरी चिंचवड महापालिकेचं बजेट हे खूप मोठं आहे. परंतु अशा छोट्या ज्या गोष्टी असतात ज्याच्याकडे अगदी प्रकर्षाने लक्ष देणं गरजेचं असतं, अशा गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अशा पद्धतीच्या घटना घडतात का, यावर सुद्धा आता विचार होणं गरजेचं आहे. परंतु ज्या पद्धतीनं या बिल्डिंगचे सगळे व्हिडिओ समोर आलेले आहेत, आधीची जी बिल्डिंग होती त्यानंतर ही बिल्डिंग ज्यावेळी कोसळली त्यावेळेचा सीसीटीव्ही आणि काही वेळापूर्वी त्या ठिकाणी संकपाळ म्हणून एक जण होते कामगार, ते या ठिकाणी अडकलेले होते. त्यांचा सुद्धा एक व्हिडिओ आपल्या लोकमतच्या पेजवर आहे, युट्यूब चॅनलवर सुद्धा आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकतात. ते स्वतः अडकलेले असताना त्यांना जेव्हा एनडीआरएफच्या टीम किंवा इतर जी यंत्रणा आहे त्या टीमकडनं त्यांना जेव्हा बाहेर काढलं जात होतं त्यावेळी आपल्या मित्रांच्या मदतीसाठी ते कसे आर्त हाक देत होते, ती हाक जर तुम्ही ऐकली तर अक्षरशः अंगावर काटा येईल असा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे साक्षात मृत्यूला बघून काही लोक सुदैवानं परत आलेली आहेत, त्यांना वाचवण्यामध्ये यश आलंय. पण दुर्दैवानं काही लोकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. एकूण 23 जण होते, त्या दिवशी 14 जणांना बाहेर काढण्यात यश आलं होतं. एका जणाचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. आज 5 जणांचा मृत्यू आता डिक्लेअर झालेला आहे आणि आणखी 3 जण आतमध्ये अडकलेले आहेत. पण 3 दिवस झाले त्यांना ऑक्सिजनची अर्थात कमतरता असणार आहे, खाणं पिणं नाही, काहीही नाही. त्यामुळे साहजिकच ते जिवंत असू शकतील याची अजिबातच गॅरंटी देता येत नाहीये. अशा पद्धतीनं ही जी दुर्घटना झालेली आहे ही खूप भयानक पद्धतीनं झालेली आहे आणि यातून आता प्रशासनानं धडा घेणं जास्त गरजेचं आहे. कारण यामध्ये चूक सर्वसामान्य कामगारांची मुळीच नव्हती. ही चूक जर असेल तर ही अर्थात प्रशासनाची होती. आता प्रशासनावर नेमकी काही कारवाई होते का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. या संपूर्ण मोशीच्या दुर्घटनेवर आपली नजर कायम आहे. या संदर्भातले अपडेट्स जे आहेत ते वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास या व्हिडिओसह मी इथेच थांबते. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.